प्रतिबिंब द रिफ्लेक्शनच्या 7व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला विषय घेऊन मी येत आहे करिअर आधी की लग्न आधी। खरंच आधी करिअर करावं की आधी लग्न करावं, हे मुलींसाठीही पडलेला प्रश्न आहे आणि मुलांसाठीही पडलेला प्रश्न आहे। तर खरंच काय करायला पाहिजे? करिअर पूर्ण केल्यानंतर लग्न करायला पाहिजे की करिअर करता करता आपण लग्न करू शकतो? या विषयावर आपण चर्चा करूया। तर आपण बघूया की 10वीचं जे वय आहे, 10वी जे होता आपलं वय 16 असतं, 12वी होता 18 वर्षाचे आपण होतो आणि ग्रॅज्युएशन होता 21 वर्ष आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करता करता आपण 23 ते 24 वर्षाचे होतो आणि त्याच्यानंतर जरी आपण जॉब केला तर आपण 25 पर्यंत येऊन पोचलेलो असतो आणि त्याच्यानंतरही आपलं म्हणणं असतं की मला अजून शिकायचं आहे, मला अजून करिअर घडवायचं आहे आणि त्याच्यानंतर मला परदेशात जायचं आहे किंवा मला पोस्ट अजून मला वाढलेली पाहिजे, माझं करिअर घडवायचं आहे आणि ते विचार करता करताच आपण लग्नाचा विचार मागे टाकत जातो। मग परत प्रश्न पडतो करिअर आधी की लग्न, आणि मग करिअर म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याचा खरा विषय आहे की करिअर म्हणजे नक्की शिक्षण म्हणजे फक्त करिअर आहे का? तुम्ही जे पुस्तकी शिक्षण घेत आहात ते म्हणजे करिअर आहे का? त्यानंतर जे जॉब करणार आहात ते म्हणजे नुसतं करिअर आहे का? मग करिअर म्हणजे नक्की काय? तर आपण समजून घेऊया, करिअर म्हणजे नुसतं पुस्तकी शिक्षण आणि जॉब नाही, तर करिअर म्हणजे तुम्ही तुमच्या स्किल्स घडवत राहणं, नवनवीन गोष्टी शिकत राहणं, रिलेशन डेव्हलप करणं, नातेसंबंध डेव्हलप करणं, लोकांमध्ये पोचणं, सोशल स्किल्स वाढवणं, हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो त्याला करिअर म्हणतात। जेव्हा करिअर म्हणतो तर एक हाऊसवाईफसुद्धा तिचं ते करिअर आहे। ती मूल घडवत असते, घराला साचेबद्धरित्या सांभाळत असते, आपले सगळे संबंध सांभाळत असते, पैशाचं योग्य नियोजन करत असते। ती जरी घर सांभाळत असली तरी ती एक हाऊसवाईफ म्हणून तिचं ते करिअर आहे। तसंच आपण बघतो की करिअर हे फक्त एक कालमर्यादेपर्यंत राहिलेलं नाही, तर अगदी 60-70 वर्षापर्यंतही आपण करिअर करतच असतो, काहीतरी नवीन शिकतच असतो। म्हणजे तुम्ही करिअर हा ऑप्शन देऊन लग्नाला मागे टाकणं हे अगदी विचार करण्याची गोष्ट आहे, कारण करिअर हा असा विषय आहे की तो कधीही न संपणारा विषय आहे आणि तुम्ही करिअर हे आयुष्याच्या शेवटापर्यंत काहीतरी शिकतच असता। म्हणजे तुमचं करिअर हे कधी स्टॉप होत नाही आणि लग्न केल्यामुळे ते स्टॉप होईल असाही त्याचा परिणाम नाही आहे। तर काही उदाहरणं आहेत की ज्यांनी आपलं करिअर 50 नंतर सुरू केलं। तर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर नायकाच्या ज्या फाल्गुनी नायर आहेत त्यांनी त्यांचं करिअर 50 मध्ये सुरू केलं। नंतर जे मॉडेल अगदी आता सर्वात सिनियर मॉडेल मेल्समध्ये जर आपण बघितलं तर दिनेश मेहरा म्हणून आहेत, त्यांनी 60 मध्ये आपलं मॉडेलिंगचं करिअर सुरू केलं। तर करिअर हे ऑप्शन आपण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू करू शकतो, पण लग्न करण्यासाठी आपण त्यांचं एक काय म्हणतात ना, त्याला आकडी बनवू शकत नाही किंवा ते आपण ऑप्शन देऊ शकत नाही की करिअर घडवायचं आहे म्हणून मी लग्न करणार नाही। आणि असे कितीतरी उदाहरणं आपण बघतो की लग्न केल्यानंतरही करिअर त्यांचे घडलेले आहेत। अगदी आपण मेरी कॉमचं उदाहरण बघितलं तर तिला तर 2 मुलं होती, लग्न झालेलं होतं, तरी ती जाऊन आपल्याला इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि तिने इंडियासाठी मेडल जिंकून आलं। तसंच आपल्या ज्या कितीतरी महिला आपण बघतो की त्यांना लग्नानंतर त्यांच्या नवऱ्याने, त्यांच्या भावी जोडीदाराने इतका सपोर्ट केला की त्यांनी MPSC UPSC क्रॅक करून अगदी मोठे अधिकारी पद त्यांनी घेतलेले आहेत। त्यामुळे लग्न करण्यासाठी करिअर हा ऑप्शन आपण सांगतो की आम्हाला करिअर करायचं आहे आणि नंतर लग्न करायचं आहे। तर नक्कीच आपण बघू शकतो की लग्नानंतरही कितीतरी महिलांनी करिअर केलेले आहेत। अगदी 50-60 झाल्यानंतरही लोकांनी आपले करिअर स्थापन केलेले आहे। तर आपली ओळख ही जी निर्माण होणार आहे ती फक्त करिअरमुळेच होणार आहे का, हा विचार करायला आपल्याला भाग पाडणारा हा ब्लॉग आहे आणि याच्यावर विचार करूया। आणि करिअर आधी की लग्न आधी, तर मी म्हणेन की दोघांचाही मध्य साधता आला पाहिजे। करिअर करता करताच लग्न हा ऑप्शन आपण निवडला पाहिजे, कारण लग्न हा करिअरसाठी ब्रेक देतो किंवा त्याच्यानंतर करिअर घडतच नाही असं अगदीच नाही आहे। तर लग्नानंतर उलट आपल्याला डबल सपोर्ट मिळत असतो, आपल्या आईवडिलांचा, आपल्या भाऊ बहिणींचा एका बाजूनी आणि दुसरा सासरच्या मंडळींकडून, आपल्या नवऱ्याकडून एक मॉरल सपोर्ट मिळत असतो आणि अजून एक टीम आपल्या बाजूनी उभी असते जी आपल्याला सपोर्ट करायला तयार असते, की आपल्या स्वप्नांना पंख द्यायला तयार असते। तर आपल्याला असं
जेव्हा अवेलेबल आहे की तुम्हाला तुमच्या पंखांना बळकटी देणारं समोर गोष्ट आहे आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजून एक टीम रेडी आहे, तर नक्कीच करिअर करता करता लग्न करा. तुमचं लग्न हे करिअरच्या मध्ये येत नाही किंवा करिअर हे लग्नाच्या मध्ये येत नाही. तो दोघांचा मध्य साधा आणि करिअर करता करताच लग्नाचा विचार करा. हे मुलांसाठीही आहे आणि मुलींसाठी आहे. कारण मुलं म्हणतात की मी सेटल झाल्यावर लग्न करेन, पण मला सांगू देत, आपण आयुष्यात कधीही सेटल होत नाही. कारण आयुष्याचा जो हे आहे प्रवास आहे तो सेटलमेंटचा नाही, तर तो बदलता आहे. आणि त्याच्यामुळेच आपण बदलत जातो आणि प्रत्येक स्टेजवर आपल्याला वेगळं वेगळं सेटलमेंटची गरज लागते. आपण वेगवेगळ्या ठिकाणी सेटल होतो. घर घेतलं की कार घ्यायची असते, कार आणि घर झाल्यानंतर आपल्याला प्रमोशन घ्यायचं असतं, प्रमोशन झाल्यानंतर आपल्याला फॉरेनला फिरायला जायचं असतं आणि ते सेटल आपल्याला होतच राहावं लागतं आणि आपले इच्छा ह्या वाढतच राहतात, तर त्या कधीही न संपणाऱ्या आहेत. तर मुलांनो, आयुष्यामध्ये सेटलमेंट ही बायको आल्यानंतरही होऊ शकते. एखादी बायको तुमच्यासाठी इतकं चांगलं सपोर्ट देऊ शकते की जे तुम्ही 5 वर्षात करणार आहात ते दोघे एकत्र आल्यानंतर ते तुम्ही लवकर अचीव कराल. अगदी 5 ते 4 वर्षामध्ये तुमचे सेटलमेंटचे स्वप्न एकत्र पूर्ण होतील. त्यामुळे मुलींसाठीही आणि मुलांसाठीही, मुलींनो करिअरला ऑप्शन देऊ नका लग्नाचं, मुलांनो सेटलमेंटला ऑप्शन देऊ नका लग्नाचं. सेटलमेंट आणि करिअर दोन्हीही करता करता तुम्ही लग्न साधू शकता आणि तुम्हाला एक भक्कम सपोर्ट, एक मॉरल सपोर्ट लग्नामुळे मिळू शकतो. तर नक्कीच याच्यावर विचार करा. तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. करिअर आधी की लग्न आधी, सेटलमेंट आधी की लग्न आधी. नक्कीच तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील, माझे विचार आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून असेच नवीन नवीन विचार तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहीन आणि तुमचं कमेंट माझ्यापर्यंत नक्की येऊ द्या. धन्यवाद.